नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर माणिक लिंगायत. 8-10 दिवसापूर्वी मी एक बातमी वाचली. त्या बातमीमध्ये असं होतं की एका 16 वर्षाच्या मुलाने घरच्यांनी खर्चायला पैसे नाही दिले म्हणून शाळेत जात असताना एका रस्त्यामध्येच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. विचार करा, त्या आईच्या हातातलं लेकरू, बापाच्या कष्टानं वाढलेलं पोर क्षणभराच्या रागामुळे कायमचं निघून गेलं. ही बातमी जेव्हा त्या आईला कळाली असेल, तिचं हृदय धडधडलं असेल, बापाचे हात थरथर कापले असतील, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असेल. मित्रांनो, राग, नकार, अपयश, अडचणी हा सगळा एक आयुष्याचा भाग आहे. घरचे नाही म्हणाले, अपयश आलं, एखादी गोष्ट हातातून निसटून गेली म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. लक्षात ठेवा, समस्या कायमची नसते, ती बदलते, ती सुटू शकते, ती सोडवता येते. मित्रांनो, तुम्ही जगलात तर आईच्या डोळ्यात आनंद चमकतो, तुम्ही जगलात तर बापाच्या कष्टाचं चीज होतं, तुम्ही जगलात तर तुमच्या उराशी तुम्ही स्वतः बाळगलेली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. म्हणून आईच्या मायेपोटी जगा, बापाच्या कष्टासाठी जगा, स्वतःच्या मनातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा. पण आयुष्याला इतक्या छोट्या गोष्टींमध्ये हार मानू देऊ नका, हरवू देऊ नका. मित्रांनो, जगण्यासाठी हजारो कारण आहेत. आईचा हात, बापाचा आधार, मित्रांची साथ, शिक्षकांचं मार्गदर्शन एवढं पुरेसं नाही का? म्हणून म्हणतो, आत्महत्या हा कधीच पर्याय नाही. खरा अर्थ आहे ते मन मोकळं करण्यात, मनातल्या गोष्टी मित्रांशी, जवळच्यांशी बोलण्यात आणि आलेल्या अडचणीवर मात करून पुढे जाण्यात.